कोलगेट टूथपेस्टची एक प्रसिद्ध पण कदाचित काल्पनिकही असू शकते कथा सांगितली जाते की विक्री वाढवण्यासाठी टूथपेस्टच्या ट्यूबच्या तोंडाचा व्यास 5 मिलीमीटर वरून 6 मिलीमीटर केला गेला. फक्त 1 मिलीमीटरचा हा छोटासा बदल केल्यामुळे प्रत्येक वेळेस पेस्ट दाबल्यावर थोडी जास्त पेस्ट बाहेर येऊ लागली. त्यामुळे ग्राहकांची ट्यूब लवकर संपायला लागली आणि त्यांना नवीन ट्यूब लवकर विकत घ्यावी लागली. असे म्हणतात की ह्या छोट्या बदलामुळे विक्रीत तब्बल 40% वाढ झाली. या कथेतून मिळणारे काही महत्वाचे धडे. त्यातला पहिला, ग्राहक साधारणपणे ट्यूब दाबताना समान दाब लावतात. ट्यूबच्या तोंडाचा आकार मोठा आहे की लहान आहे याचा ते फार विचार करत नाही. त्यामुळे तोंडाचा आकार वाढवल्यास नकळत जास्त पेस्ट वापरली जाते. दुसरा, कधी कधी छोटा आणि कमी खर्चाचा तांत्रिक बदल देखील मोठे परिणाम घडवू शकतो. यासाठी नेहमीच मोठ्या आणि महागड्या मार्केटिंग मोहिमा आवश्यक नसतात. तिसरा, पेस्ट जास्त प्रमाणात येत असल्यामुळे ट्यूब लवकर संपते आणि ग्राहकांना ती पुन्हा पुन्हा खरेदी करावी लागते. जरी या कथेत तांत्रिकदृष्ट्या कितपत सत्य आहे यावर काही जण वाद घालतात, तरीही ग्राहकांच्या सवयी आणि वागणूक समजून घेतल्यास व्यवसायात मोठी वाढ साधता येते हे दाखवण्यासाठी ही कथा नेहमी सांगितली जाते. तुम्हाला काय वाटतं?